आदरणीय राहुल सरांनी अथक परिश्रम घेऊन आमचे जेवढे सहकारी आहेत त्यांच्या संदर्भामधले भूमिका सातत्यानं आपल्यासमोर व्यक्त केलेली आहे। या चळवळीमध्ये ज्यांनी मला आणलं, ज्यांनी आधार दिला, मान्यवर कांशीरामजीची भूमिका समजावून सांगितले ते तर नेटवर्क थोडंसं कमी जास्त होत आहे भावांनो, पण माझे पुतण्या प्रथमेश मंगेश काळे यांनी राहुलजीचा संदेश त्यानं केला आणि आम्ही काही टेक्नोशिबी नाही आहे, आम्ही कांशीरामजीच्या मिशनरीतले कार्यकर्ते। पण या मान्यवर कांशीरामजीच्या स्मृती दिनाच्या अनुषंगानं ज्या पद्धतीचा विषय आदरणीय राहुल सरांनी मला दिला, ओबीसीचं नेतृत्व डेव्हलप करण्यासाठी कांशीरामजींनी ज्या पद्धतीची भूमिका घेतली त्या सगळ्या भूमिकांचा उहापोह आपण केला पाहिजे। ही भूमिका तुमच्यासमोर मांडत असताना मान्यवर कांशीरामजींनी ज्या ज्या पद्धतीचे आंदोलनं या देशामध्ये चालवले, ज्या ज्या पद्धतीने त्यांनी आपले एकंदरीत जीवन डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला, बहुजन समाजाला त्याच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता ज्या पद्धतीचा संघर्ष मान्यवर कांशीरामजींनी उभा केला, मान्यवर कांशीरामजींनी बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर आम्हाला ज्या पद्धतीनं नवीन संघर्ष दिलेला आहे, आम्हा ओबीसी बांधवांना स्वतंत्ररित्या जीवन कसं जगता यावं, आमच्या आदिवासी बांधवांना स्वतंत्ररित्या जीवन कसं जगता यावं, आमच्या अनुसूचित जातीच्या दलित बांधवांना, आंबेडकरी चळवळीच्या लोकांना जीवन कसं जगता यावं, या सगळ्या प्रक्रिया मान्यवर कांशीरामजींनी आपल्या एकंदरीत जीवन प्रणालीमध्ये आम्हा कार्यकर्त्यांना समजावून सांगितलेले आहे। हे सर्व सांगत असताना विकासाच्या ज्या ज्या प्रक्रिया आहेत, विकासाच्या ज्या ज्या योजना आहेत, विकासाच्या ज्या ज्या ध्येय आणि धोरणं आहेत, विकासाची जी महत्त्वाची तत्त्वं आहेत, ही तत्त्वंसुद्धा लोकांपर्यंत कशा पद्धतीनं पोचवली पाहिजे, ती पोचवत असताना कशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात, कशा पद्धतीनं मनुष्याच्या जीवनामध्ये अटी अडचणी आणि ध्येय हे निर्माण होतात, याची संपूर्ण भूमिका मान्यवर कांशीरामजीच्या एकंदरीत जीवन जगण्याच्या प्रणालीमध्ये, कार्य करण्याच्या प्रणालीमध्ये, त्यांनी राबवलेल्या कार्यक्रमाच्या प्रणालीमध्ये आपल्या लक्षात येते। मान्यवर कांशीरामजींचा जीवन संघर्ष हा जसं बाबासाहेब आंबेडकरांची लखनौमध्ये एक बसलेली मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या समोर वाक्य लिहिलेलं आहे, मेरा जीवन ही मेरा संदेश आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण जीवन हाच त्यांचा संदेश। या पद्धतीची भूमिका इथल्या तमाम तळागाळातल्या लोकांना, इथल्या वास्तववादी लोकांना, इथल्या वर्णव्यवस्थेत पिसल्या गेलेल्या लोकांना, इथल्या भारतातील मूळ निवासी माणसांना, इथल्या आदिवासी समाजातील माणसांना, इथल्या धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या माणसांना त्यांनी कशा पद्धतीनं मांडणी केली, याची भूमिका ही लोकांपर्यंत आपल्याला सातत्यानं पोचवणं सहज शक्य आहे। मला मान्यवर कांशीरामजीची मुळातच माहिती, यवतमाळमध्ये आमचे केशवराव खिल्लारे म्हणून आमचे नेते होते, ते मुळातच बुद्धिस्ट होते, पण ते सर्व समूहाला सोबत घेऊन काम करणारे व्यक्तिमत्व होते। त्यांनी मान्यवर कांशीरामजीची भूमिका सातत्यानं मला समजावून सांगितली। आमचे एक मित्र बाळासाहेब गावंडे जे कुणबी समाजाचे होते, आमचे मित्र अजय ठाकरे जे कुणबी समाजाचे होते, आमचे मित्र भानुदास केळझरकर जे धोबी समाजाचे होते, आमचे मित्र उत्तम बरवट जे कोष्टी समाजाचे होते, आमचे मित्र वैचारिक सहकारी सन्मान्य प्राध्यापक अशोक राणा, प्राध्यापक काशीनाथ लाहोरे, ही यवतमाळातली तमाम ओबीसी समूहातली एक फळी सन्मान्य केशवराव खिल्लारेंनी उभी केली होती। आणि दशरथ मडावीसारखं एक बुलंद व्यक्तिमत्व जे महाराष्ट्र प्रदेशचे पुढे मग उपाध्यक्ष झाले बहुजन समाज पार्टीचे, त्यांची वैचारिक देवाणघेवाण। आमचे दुसरं मित्र आज जे बहुजन समाज पार्टीमध्ये पदाधिकारी आहेत, माननीय राजेंद्र कांबळे, एक बापूराव मोरे म्हणून मराठा समाजाचे होते, एक देवानंद मोरे आमचे मित्र आहेत आता घाटंजीचे, वणी येथील आमचे मित्र अशोक वानखडे, हे झाले यवतमाळ जिल्ह्यातले मान्यवर कांशीरामजीचे सर। एक अशोक नाईकचं नाव आज मी तुमच्यासमोर घेतलं पाहिजे, देवानंद सावरकरचं नाव तुमच्यासमोर घेतलं पाहिजे। बरेचसे नावं काळाच्या ओघामध्ये सुटू शकतात, पण ओबीसीची एकंदरीत जडणघडण करण्याचं काम, ओबीसी समाजाला नेतृत्व देण्याचं काम, प्रामाणिक नेता उभं करण्याचं काम मान्यवर कांशीरामजींनी केलेलं आहे। त्याच्यामध्ये यशवंत सायरे चंद्रपूर जिल्ह्याचे, स्मृतिशेष किशोर जंगले अमरावती जिल्ह्याचे,
एक अतिशय गाजलेलं व्यक्तिमत्व ज्यांची पुस्तकं वाचून आम्हाला चळवळ समजली ते आदरणीय मामा देशमुख साहेब यांचा जीवन संघर्ष. बामसेफची भूमिका कांशीरामजींनी सातत्यानं मांडली. जयमिनी कडू सरांचा उल्लेख आम्हाला करावा लागेल. ओबीसीच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये सातत्यानं मांडणी करणारे नागेश चौधरी व त्यांची चळवळ, या सगळ्या प्रक्रियेमध्ये मान्यवर कांशीरामजींनी एक एक माणूस जोडून ही बहुजन समाजाची चळवळ मोठी करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेला आहे, होता आणि राहणार. मान्यवर कांशीरामजींनी चालवलेली जी आंदोलनं आहेत, या आंदोलनाच्या संदर्भामध्ये सातत्यानं आपल्याला विचार करावा लागेल की मान्यवर कांशीरामजींनी या देशाच्या भारतीय राज्यघटनेचा मूळ गाभा हा लोकांपुढे मांडण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. मान्यवर कांशीरामजींनी ज्या पद्धतीनं स्वतःच्या जीवनामध्ये आलेला संघर्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये आलेला संघर्ष, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जीवनामध्ये आलेला संघर्ष, संत कबीराच्या जीवनामध्ये आलेला संघर्ष, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाची विचारधारा, सम्राट अशोकाची विचारधारा आणि साहेब म्हणाले की संपूर्ण भारतामध्ये असणारे माझे 100 गुरु EV पेरियार रामास्वामी नायकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनातील परिवर्तनाचे सर्वांना सांगत होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करताना झालेला अपमान, गागा भट्टानं गागा भट्टी नावाचं जे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करत असताना त्यांचा डाव्या हातानं नाही उजव्या हातानं नाही डाव्या पायाच्या अंगठ्यानं राज्याभिषेक केला, या पद्धतीचा भूमिका. आणि तेही पैसे घेऊन गागा भट्टांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. तत्कालीन शिवाजी महाराजांच्या व्यवस्थेमध्ये त्याचा बदला घेता आला नाही. पण शिवाजी महाराजांच्या वंशातले कोल्हापूर संस्थानातले राजे छत्रपती शाहू महाराज हे जेव्हा सकाळी आंघोळ करायला गेले तेव्हा तो जो ब्राह्मण पुरोहित होता तो मंत्र हे चुकीच्या पद्धतीनं म्हणत होता. वेदोक्त आणि पुराणोक्त या 2 प्रकारचे मंत्र आहेत. तर ज्या मंत्राची गरज होती त्या पद्धतीचे ते मंत्र म्हणत नव्हते. आणि तो ब्राह्मण जेव्हा त्याला म्हणाला की तुम्ही शूद्र आहात, तेव्हा शाहू महाराजांची तळपाची आग मस्तकाला गेली. आणि शाहू महाराजांचं एक महत्त्वाचं वाक्य आहे, माझ्यासारख्या राजाला जर हे लोक बनवत असेल तर तुम्ही तर माती आहात. बहुजन समाजाची कशी अवस्था यांनी करून ठेवली असेल, या पद्धतीचं वाक्य वारंवार मान्यवर कांशीरामजी आपल्या भाषणातून ओबीसीच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीची भूमिका मान्यवर कांशीरामजींनी घेतली, ती भूमिका या देशामध्ये कुणीही घेतली नाही बाबासाहेब आंबेडकरांनंतर. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या आंदोलनानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर मान्यवर कांशीरामजीचं आंदोलन, मान्यवर कांशीरामजीच्या आंदोलनानंतर तुम्ही आणि मी ज्या पद्धतीची ही विचारधारा पेरण्याचं सातत्यानं काम करत आहोत, लोकांना जागृत करण्याचं काम करत आहोत, लोकांच्या मनामध्ये विज्ञानवाद पेरण्याचं काम करत आहोत. फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा जनमानसामध्ये पोचवण्याकरता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेचा संघर्ष लोकांमध्ये मांडत असताना मान्यवर कांशीरामजींनी इथल्या इतर मागासवर्गीयांच्या विकासाकरता जी मूल्य निर्माण केली, ज्या मागण्या निर्माण केल्या, जी अवस्था निर्माण केली, त्या अवस्थेचा उहापोह आज सातत्यानं ओबीसी बांधवांनी घेणं फार गरजेचं आहे. भावांनो, महात्मा ज्योतिबा फुलेंनी तेव्हाही सांगितलं होतं, जात जातीच्या प्रमाणात कामे नेमाती अशी ही न्यायाची रीती. बाबासाहेब आंबेडकरांनी 28 मार्च 1928ला त्याच पद्धतीची भूमिका घेतली आणि स्टार्ट कमिशनसमोर तिळ्यांना जन्म दिला. आम्ही पूर्वी शूद्र होतो, आम्ही पूर्वी अतिशूद्र होतो, आमच्यामध्ये वैश्य होते, आमच्यामध्ये क्षत्रिय होते, आमच्यामध्ये ब्राह्मण होते. ह्या सगळ्या प्रक्रियेतून निघून यात 6000 जातींना, प्रत्येक जाती 12.5, बारसकम 72 आणि 75,000 जातींना एकत्रित करून बाबासाहेबांनी तिळ्यांना जन्म दिला. पुरुष हा मातेचं काम करू शकत नाही, परंतु डॉक्टर BR आंबेडकर आमची मायमाऊली झाली. त्यांनी SCलाही जन्म दिला, STलाही जन्म दिला. आणि इतर मागासवर्गीय जे ओबीसी आहे यांना जर विचारलं तुमच्या निर्मितीचा प्रमुख कोण, म्हणजे ओबीसीचा बाप कोण, तर त्याचं नाव येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या मुद्द्याला आजपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे. मान्यवर कांशीरामजी जर आज जिवंत असते तर निश्चित हे आंदोलन मोठ्या प्रमाणात चालवल्या गेलं असतं. बाबासाहेबांनी
नेहरू आणि पटेलांना वारंवार सांगितलं होतं की 1931पर्यंत या देशामध्ये जनगणनेचा प्रकार झालेला आहे. 1941मध्ये जातनिहाय जनगणना झाली होती, व दुसऱ्या महायुद्धामुळे त्याची आकडेवारी काही प्रकाशित झाली नाही. 51 साली तर आम्ही स्वतंत्र झालो होतो. स्वतंत्र भारतामध्ये पहिली घटना दुरुस्ती जी केल्या गेली ते अनुसूचित जाती अनुसूचित जमातीची जनगणना होईल, पण ओबीसीची जनगणना केल्या जाणार नाही, या पद्धतीची भूमिका नेहरू गव्हर्नमेंटनं घेतली. बाबासाहेब आंबेडकरांनी जो राजीनामा दिला त्याच्या मागचंही रिझन हिंदू कोड बिल तर होतंच, पण ओबीसीची जातनिहाय जनगणना ओबीसीकरता स्वतंत्र आयोग निर्माण करण्याकरता नेहरू गव्हर्नमेंट काही करत नाही. ही भूमिका बाबासाहेबांच्या जेव्हा लक्षात आली तेव्हा इथल्या इतर मागासवर्गीयांकरता, इथल्या शूद्रांकरता, इथल्या शिवाजी महाराजांच्या वंशजांकरता, इथल्या शाहू महाराजांच्या वंशजांकरता, इथल्या गाडगेबाबांच्या वंशजाकरता, इथल्या तुकाराम महाराजांच्या वंशजाकरता, इथल्या संताजी जगनाडे महाराजांच्या वंशजाकरता, इथल्या नरहरी सोनारांच्या वंशजाकरता, प्रत्येक जातीमध्ये जन्माला आलेल्या वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक साधू संतांच्या वंशजाकरता ही माणसं काहीच करत नाही. हेच नेहरू गव्हर्नमेंट, काँग्रेस गव्हर्नमेंट काहीच करत नाही. ही भूमिका जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आली तेव्हा इथल्या इतर मागासवर्गीयांकरता, स्त्रियांच्या हक्कांकरता बाबासाहेब आंबेडकरांनी आपला राजीनामा दिला. हा राजीनामा दिल्यानंतर ही चळवळ पुढे चालवावी म्हणून बाबासाहेबांनी वर्तमानपत्र काढली. वर्तमानपत्रातून सातत्यानं संदेश दिला. तो संदेश देत असताना 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेब निघून गेले, पण 1 डिसेंबर 1956ला महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरचा विशेषांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केला. आणि त्याच्याही पूर्वी ते सातत्यानं म्हणाले की माझे तिसरे गुरु हे महात्मा ज्योतिबा फुले होत. आमच्यासोबतचे मराठे हे काँग्रेसमध्ये उष्ठ खाण्यासाठी निघून गेले, राब बोले हिंदू महासभेमध्ये गेले, पण मी महात्मा ज्योतिबा फुल्यांचा सत्यशोधक विचाराचा मार्ग कधीही सोडणार नाही. ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956ला आमच्यातून निघून गेले. बाबासाहेब निघून गेल्यानंतर एक मोठी दरी निर्माण झाली होती. ही चळवळ पुढे चालवावी कोणी, याचं नेतृत्व करावं कोणी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यावेळेस बाबासाहेबांना स्थापन करता आली नाही, व त्याचं एक खुलं पत्र बाबासाहेबांनी लिहून ठेवलं होतं. त्या पत्राच्या आधारे RPIची स्थापना केल्या गेली आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळे गट पडत गेले. वेगवेगळे गट पडत गेल्यानंतर मान्यवर कांशीरामजी हे पंजाबमधून पुण्याला आले होते. त्या पुण्याच्या प्रक्रियेमध्ये दीनाभानाचं प्रकरण आपल्या सर्वांना माहीत आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जयंतीनिमित्त जेव्हा सुट्टी दिली गेली नाही तेव्हा मान्यवर कांशीरामजींनी दीनाभानाची ती लढाई लढली. आणि कोण आहे मिस्टर आंबेडकर हा प्रश्न जेव्हा दीनाभाना यांना विचारला गेला तेव्हा मान्यवर कांशीरामजींची ओळख खापर्डे साहेबांशी केल्या गेली. आणि खापर्डे साहेबांनी ॲनहिलेशन ऑफ कास्ट नावाचं पुस्तक, बाबासाहेब आंबेडकरांचं लाहोरला जे भाषण होतं ते भाषण झालंच नाही, जातपात तोडक मंडळामध्ये ते भाषण होतं, पण ते पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्या पुस्तकाच्या लाखो प्रती आजही आपल्यासमोर आहे. आता भारतामध्ये जी जाती अंताची लढाई जी चालू आहे, वर्णव्यवस्थेच्या विरोधातली जी लढाई चालू आहे, विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधातली जी लढाई चालू आहे, कर्मकांडाच्या विरोधातली जी लढाई चालू आहे, माणसाला माणूस म्हणून न समजणाऱ्या सिस्टीमच्या विरोधामध्ये जी लढाई चालू आहे, समतावादी संघर्ष करणारा एक प्रवाह भारतामध्ये निर्माण झालेला आहे. त्याचं उत्तर ॲनहिलेशन ऑफ कास्ट यामध्ये मिळतं. आणि हे पुस्तक मान्यवर कांशीरामजींनी वाचलं आणि मग त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत आपलं नातं जोडलं. सातत्यानं त्यांनी आपण एकत्रित आलं पाहिजे, आपली एकी असली पाहिजे. बाबासाहेबांचा विचार हा जगाला तारवणारा विचार आहे, भारताला तारणारा विचार आहे, महाराष्ट्राला तारणारा विचार आहे, जिल्ह्याला तारणारा विचार आहे, तालुक्याला तारणारा विचार आहे, गावाला तारणारा विचार आहे, कुटुंबाला तारणारा विचार आहे आणि मलाही तारणारा विचार आहे. या पद्धतीची भूमिका मान्यवर कांशीरामजींनी तत्कालीन नेत्यांसमोर मांडली. परंतु ती भूमिका तत्कालीन लोकांनी स्वीकारली नाही. म्हणून मान्यवर कांशीरामजींनी देशभरातल्या कर्मचाऱ्यांना एकत्रित करण्यासाठी
एक मोठी प्रक्रिया सुरू केली. ऑल इंडिया बॅकवर्ड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन सुरू केलं. SC ST OBC आणि मायनॉरिटी या लोकांना एकत्रित करण्याचं काम केलं आणि वामसेपनंतर त्यांनी DS4 उभं केलं. ब्राह्मण बनिया ठाकूर छोड बाकी सब DS4 या पद्धतीचं आंदोलन उभं केलं आणि बुद्धाच्या विचाराशी आपलं नातं जोडण्यासाठी BRC नावाचं बुद्धिस्ट रिसर्च सेंटरसुद्धा त्यांनी सुरू केलं. त्याचं BRC बुलेटिन निघत होतं. संपूर्ण भारतामध्ये असणाऱ्या प्रत्येक भाषेमध्ये मान्यवर कांशीरामजीने साप्ताहिक मासिक काही ठिकाणी दैनिकसुद्धा सुरू केले आणि एक मोठी परिवर्तनवादी मूव्हमेंट मान्यवर कांशीरामजींनी सुरू केली. आणि ही चळवळ सुरू असताना तत्कालीन चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात आमचे अनुसूचित जातीचे भाऊ हे सक्रिय झाले होते. पण हा मोठा वर्ग जो इतर मागासवर्गीय वर्ग आहे, जो OBC वर्ग आहे, हा एकत्रित येत नव्हता, जाणवत नव्हता. म्हणून मान्यवर कांशीरामजींनी याही वर्गाला सोबत घेण्याकरता एक मोठं आंदोलन त्या काळामध्ये सुरू केलं. त्या आंदोलनाचं नाव आहे मंडल कमिशन. आधा नहीं पूरा मंडल आयोग लागू करो, वरना खुर्ची खाली करो. कारण बाबासाहेबांच्या दबावाखाली काका कालेलकर आयोग बसला होता. काका कालेलकर आयोगानं आपला रिपोर्ट नेहरू गव्हर्नमेंटला दिला होता. पण नेहरूनं काका कालेलकर आयोगाला बोलून स्वतः अध्यक्षच या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात होते काका कालेलकर. त्यांनी त्याच्यासोबत एक टिप्पणी लिहिली आणि OBCला हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवण्याकरता काका कालेलकर आयोग जसाच्या तसा पडून राहिलेला होता. नंतर मग मोठ्या प्रमाणात नेहरूनंतर जेव्हा वेगळं गव्हर्नमेंट आलं, काँग्रेस व्यतिरिक्त गव्हर्नमेंट आलं, त्याही वेळेस ब्राह्मणाचंच नेतृत्व त्या ठिकाणी होतं आणि त्यांनी मग काका कालेलकर आयोग ये पुराना हो गया है भाई अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि मंडल कमिशन लागू केला. तेव्हा आम्हा तमाम OBCंना 1970च्या दशकामध्ये 80च्या दशकामध्ये सांगितलं गेलं मंडल आयोग हा अनुसूचित जातीसाठीच आहे, मार मांग ढोर चामारासाठीच आहे, तुमच्यासाठी नाही. आणि आम्ही राम मंदिराच्या आंदोलनात फसत गेलो. पण त्याही काळात या देशामध्ये एक मशिया बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जन्माला आला होता. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा घेऊन जन्माला आला होता. दिल्लीच्या जंतर मंतरवर 6 महिनेपर्यंत 3743 जाती ज्या मंडल कमिशनमध्ये इन्क्लूड झाल्या होत्या, या 3743 जातीच्या लोकांचं दररोज जेल भरो आंदोलन मान्यवर कांशीरामजींनी केलं होतं. दररोज. मग एक प्रत्येकजण नाव सांगायचं, मी विलास तेली, दुसरा माळी, हा साळी, हा धोबी, हा धनगर, हा लोहार, हा सुतार. भारतातल्या प्रत्येक जातीचं नाव घेऊन त्या ठिकाणी 3743 लोक दररोज जेलमध्ये पाठवायचे आणि ते लोक सायंकाळी परत यायचे. असं 6 महिनेपर्यंत अनोखं आंदोलन सर्व जातींना एकत्रित करण्याचं काम मान्यवर कांशीरामजींनी त्याही काळात केलं होतं. आणि OBCचं नेतृत्व उभं झालं पाहिजे, OBCला त्याच्या हक्काची जाणीव झाली पाहिजे, OBCला भारतीय संविधानामध्ये असणारे जे काही कलम आहेत याची माहिती झाली पाहिजे. OBCच्या एकंदरीतच विकासाकरता असलेला मंडल कमिशन हा लागू झाला पाहिजे. याकरता मान्यवर कांशीरामजींनी संपूर्ण भारतातल्या भिंती ह्या रंगवल्या. मला आठवते, माझं नुकतंच D.Ed झालं होतं 20, 22, 25 वर्षाच्या आधी, 30 वर्षाच्या आधी. आमचा एक धम्मदीप भगत नावाचा माझा मित्र होता. आज आमचे एज्युकेशन ऑफिसर आहेत नागपूरचे सन्माननीय चिंतामण वंजारी सर, ते होते. त्यावेळेस मला पेंटिंग जमत नव्हती, पण मी चुना छानपैकी लावायचा. मी चुना लावून ते भिंत रंगवायचं. आणि धम्मदीप भगत, आमचे चिंतामण वंजारी आज एज्युकेशन ऑफिसर आहेत, आमचे दशरथ मडावी साहेब, हे लोक त्याच्यावर छानपैकी तेली भाई का संरक्षण, आरक्षण आरक्षण, कुणबी भाई का संरक्षण, आरक्षण आरक्षण, या पद्धतीचं तेली कुणबी माळी यांच्या समाजाकरता असलेला मंडल आयोग लागू करो, वरना खुर्ची खाली करो, OBC के सन्मान में, DSP मैदान में, या पद्धतीचे नारे सातत्यानं दिल्या जात होते. आणि OBCच्या नेतृत्वाला पुढे करण्याकरता गोविंदराव ब्राह्मणकरांचं नाव एक सुटलं होतं.
त्यांनी आमचे एक शेख मेहबूब आलम म्हणून यवतमाळचे आहेत, आमचे गुजर गुरुजी आहेत, त्या काळात एक आमचे जुंबळे साहेब होते MSCB वाले, आमचे भीमराव ढेंगळे होते, आमचे दिघाडे साहेब होते. अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पुढं केलं, ठिकठिकाणी व्याख्यानं द्यायला पाठवलं आणि OBCची भूमिका मान्यवर कांशीरामजीच्या विचारधारेतून मांडण्यासाठी आम्हाला प्रेरित करण्याचं काम या सर्व सहकाऱ्यांनी केलेलं आहे. मंडल कमिशनचं आंदोलन जिवंत ठेवण्याचं काम मान्यवर कांशीरामजींनीच केलेलं आहे. मंडल कमिशनची अंमलबजावणी बहुजन समाज पार्टी आणि मान्यवर कांशीरामजीच्या एकंदरीत दबदब्यामुळं झालं, पण लंगडं सरकार होतं, BJPचा पाठिंबा होता, म्हणून विश्वनाथ प्रताप सिंगांना फक्त 1% मंडल कमिशन लागू करता आला. त्याच्यातली एक मागणी त्यांनी पूर्ण केली. तेव्हा मान्यवर कांशीरामजींनी आपला नारा बदलवला. जो नारा होता मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो, मग तो नारा त्यांनी बदलवला. ते म्हणाले आधा नहीं पूरा करो मंडल आयोग लागू करो, आधा नहीं पूरा करो मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो. या पद्धतीची आक्रमक भूमिका मान्यवर कांशीरामजींनी घेतली आणि ते आंदोलन अद्यापही मान्यवर कांशीरामजी आमच्यातून निघून गेल्यानंतरही चालू आहे. याचं काय कारण असेल भावांनो? त्यांनी 28 फरवरी 2002ला एक आम्हाला आव्हान केलं होतं, मेरे मरने के बाद भी यह मूवमेंट चलाना चाहिए और इसी तरह तेज़ी के साथ चलते रहना चाहिए. जब तक मैं ज़िंदा हूँ तब तक मेरी कोशिश है कि पूरी चाहत और शक्ति के साथ मूवमेंट को कामयाबी तक पहुँचाने के लिए लगा रहूँगा. इसलिए आप भी इस मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए जितनी अपनी शक्ति है उतनी शक्ति के साथ अपनी अपनी जिम्मेदारी निभाए. बहुजन संघटकमध्ये हे भाषण आलेलं आहे. पण हे सगळं होत असताना मान्यवर कांशीरामजीच्या विचारधारेतून जी माणसं निर्माण झाली, ती माणसं कदाचित वेगवेगळ्या मूव्हमेंटमध्ये काम करत असतील, ती माणसं कदाचित थांबलेली असतील, ती माणसं कदाचित निराश झालेली असतील. पण निराश होता घरी बसावे व्रत नवे हे सेवेचे, गंगा जमुना पहाडातून निघे सागराशी टक्कर घेई सागराशी का मिळे, टेकडीशी टक्कर घेई सागराशी का मिळे. या बहुजन समाजातला हा जो मोठा घटक आहे, ज्या घटकाकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेज द शूद्रा, शूद्रपूर्वी कोण होते पुस्तक लिहिलं आणि त्यांची खरी भूमिका त्यांनी लोकांसमोर मांडली. या लोकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मान्यवर कांशीरामजींनी जी भूमिका घेतली, ती भूमिका आमच्या इतर मागासवर्गीय लोकांनी समजून घेतली पाहिजे. ती भूमिका समजून घेत असताना मान्यवर कांशीरामजींनी ज्या लढाया लढल्या, त्या लढाईमध्ये त्यांनी एक महत्त्वाची भूमिका आपल्याला सांगितली आहे. ते म्हणतात कहीं हम भूल ना जाए. हे आंदोलन दिलं आपल्याला, कहीं हम भूल ना जाए. आपल्या महापुरुषांच्या विचाराच्या दृष्टिकोनातून उभं होणारं आंदोलन, हे आंदोलन आपल्याला विसरता कामा नये. हे आंदोलन सातत्यानं आपल्याला पुढे चालवावं लागेल, या पद्धतीची भूमिका घेतली. आजादी के 50 साल बहुजन समाज आश्रित क्यों, या पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. आणि आमच्या OBC बांधवांना, आमच्या अनुसूचित जातीच्या बांधवांना, अनुसूचित जमातीच्या बांधवांना, आमच्या अल्पसंख्याक बांधवांना इथल्या सत्तेचे खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं आपण उपभोग घेतला पाहिजे, हा उपभोग घेत असताना इथल्या धनशक्तीच्या विरोधामध्ये आपली जनशक्ती कशी उभी केली पाहिजे, ही महत्त्वाची भूमिका मान्यवर कांशीरामजींनी मांडलेली आहे. ते म्हणतात जो 35 सालों से आप लोग चिल्ला रहे हैं ये काम होऊ शकत नाही, फुले शाह आंबेडकर का कारोबार चालू शकत नहीं, चल के रहेगा चल के रहेगा चल के रहेगा और खूब चलेगा. 1-2 प्रदेशों में नहीं देश भर में चलेगा. मेरा विश्वास है जब तक फुले शाह आंबेडकर का कारोबार देश भर में नहीं चलता तब तक दबे कुचले इंसान की बात आगे नहीं बढ़ती. 13 जुलै 2003ला मान्यवर कांशीरामजींनी हा संदेश आम्हाला दिलेला आहे. अतिशय छोट्या छोट्या शब्दात मान्यवर कांशीरामजींनी आपली भूमिका आमच्यासमोर मांडलेली आहे. ते म्हणतात निर्धर समाज को धनवानों का मुकाबला करने के लिए आगे बढ़ना होगा. ज्या समाजाकडे कुठल्याही प्रकारचे साधनं नाहीत, ज्या समाजाकडे कुठल्याही प्रकारची अर्थव्यवस्था नाही,
ज्या समाजाकडे कुठल्या प्रकारची विचार करण्याची कृती नाही, त्या समाजाला विचार करण्याकरता प्रेरित करत असताना निर्धन समाजाला या धनवान समाजाशी संघर्ष करण्याचा भूमिका आपण घेतली पाहिजे. ही भूमिका सातत्यानं मान्यवर कांशीरामजींनी मांडलेली आहे. आणि हे देत असताना एक आत्मविश्वास त्यांनी ओबीसीमध्ये निर्माण केला. एक आत्मविश्वास इथल्या दलितांमध्ये कांशीरामजींनी निर्माण केला. एक आत्मविश्वास इथल्या आदिवासींमध्ये मान्यवर कांशीरामजींनी निर्माण केला. ते म्हणतात या सगळ्या समाजाला त्यांनी बहुजन शब्द दिला. तो तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचारधारेतून आलेला आहे. चरित भिक्कमे चारिकम धम्मादी बहुजन हिताय बहुजन सुखाय, ही भूमिका त्यांनी घेतली. आणि ते चॅलेंज करतात निर्धन लोकांना एकत्रित करून, शक्तिहीन लोकांना एकत्रित करून, जे छोट्या छोट्या पैशाच्या चिवड्याच्या भरोशावर विकल्या जातात, त्या विकले जाणाऱ्या लोकांमध्ये स्वाभिमानाची ज्योत पेटवून ते म्हणतात अब बहुजनों के मर्जी के बगैर सरकारें चलाना मुश्किल होगी. आणि ते पुढे सिद्ध करून दाखवतात. जिस समाज के पार्टी के पीछे बहुजन समाज खड़ा रहेगा, यहाँ का अदर बैकवर्ड क्लास, यहाँ का अनुसूचित शेड्यूल कास्ट, यहाँ का ट्राइब, यहाँ का अल्पसंख्यक जिसके पीछे खड़ा रहेगा उसकी सरकार बनाई जा सकती है और उसकी सरकार बिगाड़ी भी जा सकती है. या पद्धतीची भूमिका मान्यवर कांशीरामजींनी घेतली होती. त्या काळामध्ये 2000 साली अटल बिहारी वाजपेयी यांचं गव्हर्नमेंट होतं आणि त्यांनी तेव्हा या चॅलेंज केलं होतं कोई संविधान बदलने की कोशिश ना करे. आणि तेव्हा मान्यवर कांशीरामजींनी भारतभरामध्ये जनसंसदा कमीत कमी 50,000च्या जवळपास घेतल्या होत्या. भारतीय संविधान प्रत्येक माणसाला पटवून सांगता आलं पाहिजे, या पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती. संविधान को बदलने की योजना देश में सवर्ण मनुवादी समाज की जाति आधारित अन्यायी अत्याचारी राज को पुनर्स्थापित करने का षड्यंत्र है. अतिशय मोजक्या भाषेमध्ये मान्यवर कांशीरामजींनी इथल्या मनुवादी व्यवस्थेचे जे लोक आहेत, ब्राह्मण, बनिया, कायस्थ, गुजराती, मारवाडी, कच्छी, मराठा, या लोकांची जी भूमिका आहे, ठाकूर यांची जी भूमिका आहे, ही भूमिका सातत्यानं इथल्या बहुजन समाजाच्या पुढे मांडण्याचं काम मान्यवर कांशीरामजींनी केलेलं आहे. संविधान किसी भी तरह की छेड़छाड़ बर्दाश्त नहीं करेंगे, या पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. सामाजिक और आर्थिक गैरबराबरी को दूर करना हमारा लक्ष्य है. जब तक यह दूर नहीं होगा हमारा आंदोलन जारी रहेगा. सामाजिक आर्थिक गैरबराबरी दूर करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहू. आणि मान्यवर कांशीरामजीचा शब्द हा भारतातल्या सर्व पक्षांनी घेतला. तो शब्द होता जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा प्रश्न विचारला व्हॉट इज मीन बाय रिझर्वेशन, रिझर्वेशन क्या चीज़ है, बाबासाहेब म्हणाले की रिझर्वेशन हे ब्रेड बटर नाही आहे, सकाळी नाश्त्यासोबत खाल्लं पाहिजे. बाबासाहेब म्हणाले की रिझर्वेशन इज अ प्रतिनिधित्व, पार्टिसिपंट, प्रतिनिधित्व प्रत्येक समूहाचं असणं याला रिझर्वेशन म्हणता येईल. मग अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, अनुसूचित जमातीचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, इतर मागासवर्गीयांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, धार्मिक अल्पसंख्याकांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. आणि ज्यांना ज्यांना इथल्या व्यवस्थेनं नाकारलं, त्या नाकारलेल्या प्रत्येक माणसाला त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्याकरता प्रतिनिधित्व दिल्या गेलं पाहिजे. तीच भूमिका मान्यवर कांशीरामजींनी पुढे चालवली. आणि जेव्हा इतर मागासवर्गीयांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिल्या जात नव्हतं, तेव्हा मंडल कमिशनचं आंदोलन चालवलं आणि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या पद्धतीची भूमिका घेतली. आणि साधनहीन लोकांना नेतृत्व कसं करायचं हे समजावून सांगितलं. डिझेल आणि पेट्रोलचे प्रॉब्लेम निर्माण झाले होते, कुठल्याही पेपरला जाहिरात देण्याचे प्रॉब्लेम निर्माण झाले होते. शक्तिहीन धनहीन असलेल्या समाजाला निळा गेरू दिला. आमचाच कात आमचाच चुना, बहुजन समाज पार्टीला निवडून आणा, तुमचाच काज तुमचाच चुना, BSPला निवडून आणा, नोट भी देंगे वोट भी देंगे, हाथी को चून के लांगे, अशा पद्धतीचे नारे मान्यवर कांशीरामजींनी उभे केले. आणि त्यांनी एक महत्त्वाची भूमिका घेतली. ती भूमिका 5 मई 2000ला सांगितली, कामयाबी हासिल करने के लिए बहुजन समाज को आशावादी बनाना होगा. निराशेच्या गर्केत असलेल्या समाजाला आता काहीच होत नाही वा,
इथेच जगलो, इथेच जन्मलो, इथंच मेलो, संघर्ष करायचा नाही. भारतीय संविधानाचे मूल्य जे आहेत ही मूल्य पाळायची नाहीत. आमच्या एकंदरीत विकासाची प्रक्रिया आहेत या प्रक्रियेकडे लक्षच द्यायचं नाही, ही भूमिका त्यांनी आमच्या समाजाने घेतली होती. परंतु ही भूमिकातून मान्यवर कांशीरामजींनी आमच्या समाजाला काढलं होतं. ते म्हणाले की जिस तरह से थम थम के लोनी को थम थम के किसान घी निकालता है, वो घी को निकालने के बाद वो तंदुरुस्त बनता है. इस समाज के हर एक आदमी की विचारधारा चेंज करने के लिए मुझे काम करना होगा, लोगों को पास जाना होगा, त्यांना समजावून सांगावं लागेल. तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की समोरच्याला जर जवळ करायचं असेल तर त्याच्या दुःखावर आपण बोललं पाहिजे, त्याच्या दुःखावर चर्चा केल्या पाहिजे, त्याच्या दुःखावर चिंतन केलं पाहिजे, त्याच्या दुःखावर मनन केलं पाहिजे, त्याचं दुःख निराकरण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मान्यवर कांशीरामजींनी त्याच पद्धतीची भूमिका घेतली. इथल्या इतर मागासवर्गीयांना सांगितलं, इथला तेली, कुणबी, माळी, साळी, धोबी, धनगर, लोहार, सुतार, महार, मान, चांभार, वट्टी, काष्टी, कोष्टी, कैकाडी, भिल्ल, गोंड, गोवर, माना, प्रधान, मुसलमान, लभान या सगळ्या 18 पगड जातींना, इथल्या OBC, SC, ST, NT, VJ, T1, NT2, NT3 अलुतेदार बलुतेदार समूहाला सांगितलं हे तुझे दुःख आहे आणि या दुःखाची कारणं या भारतीय संसदेमध्ये आहे. या संसदेमध्ये जर पोचायचं असेल तर तुझं गावचं नाही का तीर्थ, तू कशाला वनवन फिरतं, तुझ्या मताचा अधिकार तुला कळला पाहिजे. या पद्धतीची भूमिका मान्यवर कांशीरामजींनी घेतली आणि ना बिकनेवाला समाज तयार करण्याकरता ही मूवमेंट पुढे राहील बा. या पद्धतीची भूमिका घेत असताना त्यांनी वर्तमान संविधान शूद्र अतिशूद्र समाज के महापुरुषों का 200 साल का संघर्ष है. त्यांनी ही भूमिका मांडली की त्या त्या जातीमध्ये जन्माला आलेले जे महापुरुष होते, 200 वर्षाचा संघर्ष जो होता, जो संतांच्या काळातला संघर्ष होता, जो 108 वर्षाचा संघर्ष महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष हा 108 वर्षाचा संघर्ष होता. या 108 वर्षाच्या संघर्षामध्ये बहुजन समाजामध्ये एकीकरणाची जी प्रक्रिया निर्माण झाली होती, या निर्माण झालेल्या प्रक्रियेची भूमिका सातत्यानं मान्यवर कांशीरामजींनी जनतेसमोर मांडलेली होते. आणि हे मांडत असताना ते म्हणायचे, हम समाज के किसी इंसान को अज्ञान नहीं रहने देंगे. जे जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे, हुशार करूनही सोडावे सकळ जना. कारण इथली ब्राह्मणवादी व्यवस्था होती, जे जे आपणाशी ठावे ते इतरांना कळू नये, अडाणी कडून सोडावे सकळ जना. कांशीरामजींनी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि सावित्रीबाई फुले यांची विचारधारा घेऊन लोकांना हुशार करण्याकरता सोडलं पाहिजे आणि लोकांपुढे भारतीय संविधानाची भूमिका ही सातत्यानं आपण मांडली पाहिजे. ही भूमिका त्यांनी घेतली. आणि पुढे ते म्हणतात ही बहुजन समाज को इस देश का हुक्मरान बनाना अत्यंत जरूरी है. मग यांच्या जर समस्या सोडवायच्या असेल तर जो समजदार आहे वही जिम्मेदार आहे. या बहुजन समाजाच्या लोकांच्या समस्या जर सोडवायच्या असेल तर या समस्या सोडवत असताना या लोकांना त्यांना जिम्मेदार बनवलं पाहिजे, त्यांना हुक्मरान बनवलं पाहिजे, इथल्या राजसत्तेचा लाभ त्यांना घेता आला पाहिजे. मेरे सपनों का भारत सम्राट अशोक के जैसा होगा. या पद्धतीची भूमिका मान्यवर कांशीरामजींनी घेतली होती. आणि पुढे ते म्हणतात मग व्यवस्था परिवर्तन के लिए समाज को ज्ञानवान बनाना बहुत जरूरी है. प्रत्येक समूहाला त्यांच्या शंकेतून, त्यांच्या समस्येतून, त्यांच्या अज्ञानातून, त्यांच्या कुप्रथेतून बाहेर काढून त्यांना विज्ञानवादी बनवणे, त्यांना फुलेवादी बनवणे, त्यांना आंबेडकरवादी बनवणे, त्यांना शाहू महाराजांच्या विचारधारेकडे आणणे, त्यांना प्रबुद्ध बनवणे, ही भूमिका मान्यवर कांशीरामजींनी घेतली होती. आणि हे सर्व करत असताना अपने महापुरुषों के कारवा को मंजिल तक पहुंचाना हमारा लक्ष्य है. ही सगळी भूमिका महापुरुषांची जी भूमिका होती, त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, या महापुरुषांनी पाहिलेल्या स्वप्नाला त्यांच्या शेवटच्या अंतिम इच्छेपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही प्रयत्न करत राहू. आणि हे करत असताना निर्धन समाज को धनवान से मुकाबला करने के लिए छोटे संसाधनों का बड़े पैमाने में पे इस्तेमाल करना होगा.
अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने एक सायंटिस्ट माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर जन्माला आला आणि छोट्या छोटे संसाधनं वापरून काय केलं त्यांनी, जेव्हा लोक निराशेच्या गर्केत होते तेव्हा त्यांनी 2 पहिये और 2 पैरों की कमाल 40,000 किलोमीटरची सायकल मान्यवर कांशीरामजी चालवली. सायकल घेऊन पूर्ण भारतामध्ये ते फिरले आणि लोकांना जागृत करण्याचं काम त्यांनी केलं. भारतातल्या जेवढ्या भिंती होत्या या भिंती वेगवेगळ्या भाषेमध्ये रंगवून टाकल्या आणि लोकांचं प्रबोधन करण्याचं काम केलं. छोटे छोटे मासिकं, छोटे छोटे पुस्तकं, साप्ताहिकं, पाक्षिकं, दैनिक पेपर हे काढून लोकांपर्यंत पोचण्याचं काम त्यांनी केलं. आमचे केशवराव खिल्लारेचं वनजगत नावाचं एक मासिक होतं. त्याच्यामध्ये वाक्य होतं, ना खींचो कमान को ना तोफ निकालो, ना खींचो कमान को ना तलवार निकालो, जब तोफ मुकाबिल ना हो तो अखबार निकालो. मान्यवर कांशीरामजींनी याच पद्धतीचं काम केलं. बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, एखाद्या चळवळीमध्ये जर मुखपत्र नसेल तर पंख नसलेल्या पक्षाप्रमाणे ती चळवळ भरकट राहते. मान्यवर कांशीरामजींनी ती भूमिका घेतली आणि देशभरातल्या सर्व बहुजन समाजाच्या लोकांना पुढे केलं. आणि हे सगळं करत असताना एक आत्मविश्वास या समाजामध्ये निर्माण करण्याचं काम मान्यवर कांशीरामजींनी केलं. ते म्हणतात, मांगना छोडे हासिल कर देने वाला बने, मांगना छोडे हासिल कर देने वाला बने. आज त्यांचे अनुयायी जर मागाचं काम करत असेल, विधानसभेचं तिकीट मिळवताना, लोकसभेचं तिकीट मिळवत असताना मागण्याचं जर काम करत असेल, हे मान्यवर कांशीरामजीचे अनुयायी होऊच शकत नाही. हमें देने वाला समाज बनाना है. त्यांचं वाक्य होतं, मांगने वाले समाज में दलाल पैदा होते, देने वाले समाज में लाल पैदा होते. ही भूमिका आपल्याला घ्यावीच लागेल. आज नाही घेत असेल तर उद्या घ्यावी लागेल. कारण तो इथली समाजव्यवस्था जर बदलवायची असेल तर आपल्याला मान्यवर कांशीरामजीची ही विचारधारा आपल्याला सातत्यानं पुढे न्यावी लागेल. त्यांची महिलांच्या बाबतीतली भूमिका होती. तेव्हाही ते म्हणाले, हम 33% नहीं 50% रिजर्वेशन देने की हमारी पार्टी का काम है, हमारी विचारधारा काम करेगी. सामाजिक आर्थिक परिवर्तन आंदोलन कर्मचारी अधिकाऱ्या के बिना संगठन के योगदान कर सकते हैं. म्हणजे बघ, केवळ कर्मचारीच या देशामध्ये परिवर्तन आणू शकतं असं नाही. यांच्याशिवाय सुद्धा जे लोक आहेत, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, कष्टकरी आहेत, महिला आहेत, विद्यार्थी आहेत, भगिनी आहेत, हे सुद्धा या आंदोलनामध्ये येऊ शकतात. आणि पुढे ते म्हणतात, अपने उद्देश्य की प्राप्ति के लिए 500-600 वर्षों की ज़्यादा जाने की जरूरत नहीं. म्हणजे 5000 वर्षाचा संघर्ष सांगायची गरजच नाही. या 200 वर्षामध्ये जे काही बदल झालेले आहे याच्यातूनही आपण खूप काही शिकू शकतो. पुढे ते म्हणतात, जहाँ कार्यकर्ता मिशनरी होते हैं, दुख उठाने में सक्षम होते हैं, वह कार्य तेजी से बढ़ सकता है. म्हणून कॅडर बेस मूव्हमेंट मान्यवर कांशीरामजींनी उभी केली होती. आणि मताचं महत्त्व इथल्या बहुजन समाजाला त्यांनी समजावून सांगितलं. आज ओबीसी बांधवांनी शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि थांबतो. बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य सातत्यानं आपल्या हृदयावर, आपल्या विचारधारेवर जळीस्थळी काष्टी पाशानी हे वाक्य कोरून ठेवलं पाहिजे. वे धन्य है जो अपने उन समाज के बांधवों के प्रति जिनके बीच उन्होंने जन्म लिया है, अपने कर्तव्य का पालन हेतु पूर्णतः सजग है. उनकी महिमा धन्य है जो अपना समय, विद्वता एवं अपना सर्वस्व दास्ता से विमुक्ति के लिए अर्पित करते हैं. गौरवशाली है जो दास्ता के जकड़े हुए लोगों की स्वतंत्रता के लिए महान संकटों, हृदय विदारक अपमानों, काल झंझावातों और जोखिमों के होते हुए भी तब तक अपना संघर्ष जारी रखते हैं जब तक पददलित जन अपने मानवीय अधिकारों को प्राप्त नहीं कर लेते. हे बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आधुनिक काळामध्ये इथल्या इतर मागासवर्गीयांसाठी फार महत्त्वाचं आहे, इथल्या ओबीसींसाठी फार महत्त्वाचं आहे. आणि मान्यवर कांशीरामजींनी याच्यावर सोल्यूशन सांगितलं आहे. मान्यवर कांशीरामजी म्हणतात, प्रजातंत्र में बहुजनों का राज होता है, लेकिन हमारे देश में उल्टा होता है. बहुमत बहुजनों का है तथा राज अल्पजन कर रहा है. 85% वालों का राज होना चाहिए, लेकिन 85% मांगने वाले हैं तथा 15% देने वाले हैं. इसलिए 85% और 15% का संघर्ष हो रहा है. इसलिए मैं कहता हूँ कि आप लोग मांगना छोड़ो
हुक्मरान बनो, देने वाले बनो, देता कौन है, हुक्मरान देता है, इसलिए हाथ नीचे रखना छोड़ दो, हात ऊपर रखना सीखो, मान्यवर साहब कांशीरामजी. ही भूमिका मान्यवर कांशीरामजींनी घेतलेली आहे. आज संपूर्ण देशामध्ये मान्यवर कांशीरामजीच्या एकंदरीतच अस्तित्वाची जाणीव इथल्या इतर मागासवर्गीयांना सातत्यानं जळीस्थळी काष्टी पाशाणी होत आहे. कारण भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि 75 वर्ष होत असताना इथल्या अनुसूचित जातीची जनगणना होते, त्यांना मोजल्या जाते. बजेटमध्ये स्वतंत्र त्यांच्यासाठी तरतूद आहे, अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र तरतूद आहे. इथल्या इतर मागासवर्गीयांना मोजल्या जात नाही. इथल्या देशातल्या तमाम मनुवाद्यांनी एकत्रित येऊन या देशामध्ये ओबीसी पंतप्रधान दिला आणि ओबीसी बांधवांची मतं घेतली. जर या देशाचा पंतप्रधान ओबीसी आहे आणि त्याच्या जातीला जर मोजल्या जात नसेल तर या देशाच्या पंतप्रधानाचाही अपमान आहे, त्याच्या जातीचाही अपमान आहे, त्याला मतं देणारा ठप्प मारणाऱ्या समाजाचाही अपमान आहे. हे आता इथल्या इतर मागासवर्गीयांनी समजून घेतलं पाहिजे. आपलं एकमेकाशी जेव्हा भांडण होतं तेव्हा आपण म्हणतो मी काय तुले गिनतो, तसं हे केंद्र सरकार इथल्या 52% असलेल्या ओबीसी समाजाला म्हणते आम्ही काय तुले गिनतो. म्हणून या समाजाला मान्यवर कांशीरामजीच्या पद्धतीनं कांशीरामजीची विचारधारा स्वीकारून, फुले शाहू आंबेडकर कांशीरामजीची विचारधारा स्वीकारून स्वतःमध्ये आत्मसन्मान निर्माण करावा लागेल. आणि आपली जी महत्त्वाची मागणी आहे, आम्हाला जे देशभरामध्ये मोजल्या जात नाही, हे मोजल्या देणाऱ्या आंदोलनामध्ये आपल्याला सक्रिय व्हावं लागेल. मान्यवर कांशीरामजीची विचारधारा स्वीकारून सक्रिय व्हावं लागेल. जो समझदार है वही जिम्मेदार है, ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. भावांनो, मान्यवर कांशीरामजींना अभिवादन करतो. फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा याच पद्धतीनं जनमानसामध्ये पोहोचवण्याकरता आपण सातत्यानं प्रयत्न करत राहू आणि ही भूमिका सातत्यानं जनमानसामध्ये मांडत राहू. आपण माझं म्हणणं ऐकून घेतलं. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार